हॅलो, नमस्कार. जय मल्हार. माझा आवाज येत असेल तर थंब दाखवा. एक मिनिट. भूमिका ताई, तुम्ही जॉईनच, ते तुमची रिक्वेस्ट कॉल ऍक्सेप्ट करता मी पण होत नाही. बरं, ठीक आहे. सर्वांना जय मल्हार. आज लाईव्ह येण्याचं कारण की खूप महाराष्ट्रातून खूप जणांचे कॉल येत आहेत, कारण की मराठा समाजाला या सरकारकडून काही त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यांचा जो काही 5 दिवसापासून जे काही आंदोलन चाललं होतं त्यांना त्याच्यामध्ये विजय मिळालेला आहे. आणि आपले धनगर समाजाचे सगळे लोक आता कॉल करून आम्हाला हे विचारतायत की आपल्या आरक्षणाचं काय. आणि हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, कारण की खूप दिवस 70 वर्षाची आपली ही धनगर आरक्षणाची लढाई आहे. आणि जे आपले न्याय हक्काचं आरक्षण आहे, जे संविधानिक आहे, जे एसटीच्या यादीमध्ये नमूद केलेलं आहे, पण ते आपल्याला भेटत नाही, म्हणून आपले 4 पिढ्या याच्यामध्ये खपलेत. आणि आता हे आरक्षण मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या तरुणांवर आली, 4थ्या पिढीवर आली. परंतु सरकार काय आपल्या पुढे वाकत नाहीये. आणि हे सरकार आपल्या पुढे न वाकण्याचं कारण सुद्धा आपणच आहोत, कारण की आपण एक संघटित होत नाहीये, एकत्र येत नाहीये. आपली ताकद जे आपण म्हणतो, या महाराष्ट्रात 2 नंबरची आमची लोकसंख्या आहे आणि या 2 नंबरच्या लोकसंख्येला आरक्षण भेटलं पाहिजे. या 2 नंबरची जी लोकसंख्या आपण म्हणतो ते एकत्र येताना का दिसत नाहीत, हा एक प्रश्न आहे. खरंच मराठा समाजाला मानलं पाहिजे, कारण की एवढी मोठी ताकद घेऊन ते मुंबईला गेले, ते तटस्थ राहिले 5 दिवस. आणि या 5 दिवसाच्या नंतर ना त्यांना काही त्यांच्या ज्या काही 7-8 मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या. आपल्या मागण्या काय आहेत? खूप दिवसांपासून 70 वर्षाचा हा लढा आहे. 70 वर्षामध्ये आपण मागण्या पण काही वेळेस चुकीच्या करतोय. त्याच्यामध्ये काय म्हणतोय, धनगड आणि धनगर एकच आहे. धनगड या देशातच अस्तित्वात नाही, तर धनगड आणि धनगर एक कसे असतील हा एक प्रश्न आहे. परंतु मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही. मी काल सुद्धा एक रील टाकली होती. त्या रील मध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला सगळ्यांना की 2014ला बारामतीच्या आमरण उपोषणामध्ये आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्याला काय आश्वासनं दिलं होतं. तर ते म्हटले होते की तुम्ही आम्हाला 2014च्या याच्यामध्ये सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. आज कट टू 10 वर्ष झालेली आहेत आणि अजूनपर्यंत या फडणवीस साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलेलं नाही. आज त्यांनी एक स्टेटमेंट केलंय, मराठा असो किंवा ओबीसी असो, महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणे माझं कर्तव्य आहे. मग तुम्ही जो शब्द दिला होता तो तुम्ही विसरलाय काय फडणवीस साहेब? तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं होतं, आमचे तुम्ही मतं घेतली, परंतु तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचा शब्द विसरला का? आणि तुम्ही तर विसरलायच, परंतु आम्ही पण कुंभकर्णासारखी गाढ झोपेमध्ये धनगर समाज झोपलाय की जो उठतच नाहीये. कारण की तुम्ही जर उठलाच नाही तर हे तुम्हाला कधीच देणार नाही. आज तुम्ही मला सांगा, एवढा मोठा लाखोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये गेला, म्हणून त्यांच्या 8-9 मागण्यांपैकी नुसती 1-2 मागण्या मंजूर होत असतील तर तुम्हाला अजून किती लढावं लागेल? बरं, त्यांचं तर एवढं कठीण सगळं आहे तरी ते लढतायत. मग आपलं तर एवढं सोपं आहे. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आम्ही पंढरपूरला उपोषणाला बसलो त्यावेळेस लेखी आश्वासन ह्या एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलं. त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, की 15 दिवसात तुमचा शासन निर्णय काढतो. मग त्यांनी काढला का? अजूनपर्यंत नाही काढला. त्यानंतर ना आम्ही जो काय आपली कोर्टातली केस होती, ती केस त्या धनगडच्या कास्ट व्हॅलिडिटीमुळे आपण हरलो. तर ती कास्ट व्हॅलिडिटी रद्द करायला सुद्धा आम्ही पंढरपूरमधनं उठून आम्ही त्या संभाजीनगरमध्ये जाऊन तिथं बसलो आणि ती कास्ट व्हॅलिडिटी रद्द केली. आता तुम्हाला काहीच अडथळा नाहीये, एकनाथरावजी शिंदे असतील किंवा हे फडणवीस असतील, तुम्हाला काहीच अडचण नाहीये जी आर काढायला. तुम्हीच शब्द दिले होते 15 दिवसात जी आर काढतो.
मग आता तुम्ही जर हे असे स्टेटमेंट देताय तर मग आता तुम्ही काय झोपलाय का? का तुम्हाला पण असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजानं संघर्ष केला पाहिजे, मुंबईमध्ये आलं पाहिजे, मुंबईच्या लोकांना त्रास दिला पाहिजे, तिथं आमरण उपोषण केली पाहिजे, त्याच वेळेस तुमचे कान उघडणार आहेत का? याच्यावर हे सरकार कधी विचार करणार आहे का नाही? आणि सरकार तर करतच नाहीये, ते तर हरामखोर आहेच. परंतु या धनगर समाजातली लोक फक्त दुसऱ्याला भेटले की इसा उठल्यागत नुसते आम्हाला कॉल करणार, मग दादा आपल्या आरक्षणाचं काय, ह्याचं काय? अरे तुम्ही एकत्रच नाही झाला तर आमच्यासाठी मुलं तरी काय करणार आहेत? आज सगळ्यांना पोट आहेत, सगळ्यांना व्यवसाय आहेत, सगळ्यांना धंदे आहेत, ते सगळं सोडून आम्ही जर हे सगळं करत असू, आज जरांगे पाटलांमुळे आरक्षण नाही भेटलं तर त्याच्या मागे असलेला त्यांचा जो एकजुटीने जो समाज उभा राहिलाय त्याच्यामुळे हे त्यांना सक्सेस भेटलाय. हा तुमच्या डोक्यात कधी शिरणार आहे? मी पंढरपूरच्या सुद्धा उपोषणामध्ये माझ्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की तुम्ही फक्त म्हणता येतो येतो आम्ही, परंतु तुम्ही घर सोडत नाही. आणि जर तुम्ही घरच सोडली नाही तर एक 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 गोष्ट आपल्या हातातून निघायला लागलीये. आता काय अडचण आहे? सुधाकर शिंदे समिती तुम्ही स्थापन केली, त्या सुधाकर शिंदे समितीनं सुद्धा सरकारला रिपोर्ट दिलाय. त्यानंतर धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा रद्द झाले. मग तुम्हाला तुमचा शब्द पाळायला अडवतंय कोण? हा हा या व्हिडिओच्या मार्फत ह्या महाराष्ट्रातल्या ह्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझा सवाल. तुम्ही कधी म्हणजे नुसतेच म्हणता आम्ही सगळ्या कुणावर अन्याय करणार नाही, सगळ्याला न्याय देणार, परंतु धनगर समाजाला तुम्ही 70 वर्ष न्याय देताना दिसत नाही. आणि धनगर समाज पण एकजुटीनं आमच्या मागे उभं राहताना दिसत नाही. तुम्ही कधी आपले मनातले मतभेद सगळं सगळं बाजूला करून एक जमात म्हणून एकत्र येणार आहे? आणि जर तुम्ही एकत्र येणार तर कोण आपल्याला आरक्षण देणार? आम्ही लढायला तयार आहोत, आम्ही दौरे करायला तयार आहोत, सगळं करायला तयार आहोत, पण समाज एकत्र होताना दिसतच नाहीये. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल तुम्हाला, तुम्ही एकत्र आहे. आणि पहिलं तर विषय सगळे समजून घ्या. आता आपलं 36 नंबरला आहे ते शुद्धीपत्र काढलं, लकीली आम्ही त्या मुंबईमध्ये होतो म्हणून ते कॅन्सल तरी करू शकलो, आंदोलनात होतो म्हणून ते कॅन्सल तरी करू शकलो. परंतु जर असं आंदोलन चालू नसतं तर तेही कॅन्सल नसतं झालं. त्यांना फसवून जी आपली नोंद आहे 36 नंबरला मराठीमध्ये धनगर, त्याच्याऐवजी धनगड वाचावे असा एक शुद्धीपत्र रात्रीच्या 12 वाजता काढलं होतं. मग या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणार कोण? या सगळ्या गोष्टींवर त्यांना सरकारला प्रश्न विचारणार कोण? फक्त घरी बसून आरक्षण कधीच नाही भेटणार भावांनो. घरनं फक्त सोशल मीडियावर बसून किंवा असं लाईव्ह वगैरे करून बोलून आरक्षण नाही भेटत. त्यासाठी रस्त्यावर उतरायला लागतं, त्यासाठी त्याग करायला लागतो, संघर्ष करायला लागतो. पण धनगर समाज नुसताच बोलताना दिसतो पण संघर्ष करताना कधीच दिसत नाही. त्यामुळे संघर्ष केला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आता सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत आम्हाला की आपण कधी जायचं मुंबईला, आपल्या आरक्षणाचं काय, मग आपल्याला फसवलंय का, आपल्याला हे झालंय का? आज जे झालं त्याच्यानं आपण आता ओबीसी मध्ये आपल्याला त्याचं नुकसान आहेच. पण मला त्या सगळ्या गोष्टींवर पण बोलायचं, कारण की आपण आपल्या एसटी आरक्षणासाठी हे करतोय, लढतोय. आणि एसटी आरक्षण आपलं असं नाही की बाबा यांच्यासारखं की आपलं संविधानिक आरक्षण आहे. ते तुम्हाला कितीतरी वारंवार आम्ही त्याचे डॉक्युमेंट पाठवले. मी तर रोज एक 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 स्टेटस टाकतोय की आपल्याला कसं फसवलंय, आपल्याला कसं फसवलंय. ना पण ते तुम्ही लाईक पण करताय, ना त्याच्यावर कमेंट करताय, ना कुठे शेअर करताना दिसतंय. कसं लोकांना समजतात? नुसतं घरी बसून आरक्षण नाही भेटू शकत. त्यासाठी एकत्र यायला लागेल. तुम्हाला सांगा किती जण एकत्र यायला तयार आहेत? मला मेसेज करा, मी एक पोस्ट टाकतो आता की आम्ही जर हा लढा पूर्णपणे पुन्हा जर चालू करू इच्छितोय तर तुम्ही किती जण आमच्या पाठीमागे आहेत किंवा आमच्या बरोबर लढायला तयार आहात? नुसतं घरी बसून नाही भेटणं, त्याला लढायलाच लागेल. कारण की सरकारनं आता मला सांगा एवढा मोठा मराठा समाज मुंबईमध्ये जाऊन सुद्धा त्यांना 5 दिवस खेळवत ठेवलंय. परंतु ज्यावेळेस तिथलं सगळं जीवनमान विस्कळीत व्हायला लागलं, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्याही गाडी ते अडवायला लागले, त्यावेळेस हे सगळं झालंय. आता ते किती फायद्याचं किती तोट्यात झालंय ते नंतर कळेल आपल्याला, त्याच्यावर मी आज बोलणार नाही. परंतु आपलं पण संविधानिक आरक्षण आहे, शेवटच्या टप्प्यात निघून ठेवलंय. कुठलीच अडचण नाहीये, काहीच आता आपल्याला प्रॉब्लेमॅटिक नाहीये. फक्त आपल्या धनगर समाजाचा
रेटा कमी पडतोय आणि हा रेटा कमी पडत असल्यामुळे आपल्याला आरक्षण भेटत नाहीये, याची तुम्ही कधीतरी विचार करणार आहात की नाही करणार? त्यामुळे परत हात जोडून विनंती करतो, जर आरक्षण पाहिजे असेल किंवा जर आपल्याला हे आपलं मागासलेपण घालवायचं असेल आणि आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या, चांगलं शिक्षण भेटायचं असेल, तर आपल्याला एकत्र यायला लागेल. एकत्र येण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही, कुठलाच पर्याय नाही. हे तुम्हाला कधी समजणार आहे? मी त्या धनगर समाजाच्या नेत्यांनाही आज या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न विचारतो. तुम्ही जर सत्तेमध्ये आहात, तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या सगळेजण एवढे जवळचे आहात, तर तुम्ही का मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाहीये? कारण की तुम्ही पण आज जर नेते झालेला आहात ना, तर या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमधूनच तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचलाय. आणि धनगर समाजाला सुद्धा सांगतो, जोपर्यंत तुम्ही नेत्याला बाप मानणार ना, तोपर्यंत तुम्हाला कधीच आरक्षण भेटणार नाही. कारण की नेते कायम कुणाची नाही कुणाची गुलामगिरी करत असतात. त्यांना अनेक बंधन असतात. आज राम शिंदे साहेब सभापती आहेत विधान परिषदेचे. तुम्ही ठरवलं तर एका झटक्यात लक्षवेधी वगैरे आणून राज्यपालांशी बोलून आपली दुरुस्तीची शिफारस केंद्रात पाठवून हे सगळं करू शकता. परंतु तुम्ही बोलताना दिसत नाहीत. पडळकर साहेब पण खूप दिवसांपासून आरक्षणावर बोलताना दिसत नाहीत. बाकीचे उत्तम जानकर असतील, करमाळ्याचे असतील, पाटील साहेब, सगळे जे काय आमदार आहेत, भरणे मामा असतील, तुम्ही कोणच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही समाजाच्या मतं घेऊन तुम्ही निवडून येता. आणि जर समाजाच्या एवढ्या मोठ्या प्रश्नावरच जर तुम्ही बोलत नसाल, तर मग आम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवायच्या? कारण की समाज तुम्हाला मतदान देतो. आमच्यासारखे लोक पुढे येऊन लढायचा प्रयत्न करतात, पण आम्हाला तेवढी ताकद भेटत नाही. जर मराठा समाजासारखी जर ताकद आम्हाला भेटली, तर आम्ही त्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून पण प्रश्न विचारू शकतो. हे संभाजीनगरच्या लढाईमध्ये तुम्ही बघितलंय. जोपर्यंत धनगरची कास्ट व्हॅलिटी रद्द होत नव्हते, तोपर्यंत संभाजीनगर आम्ही सोडलं नव्हतं. हे तुम्ही सर्वांनी बघितलं. परंतु ज्या वेळेस आम्हाला खरीच लोकांची गरज आहे, जरी आम्ही किती जरी संविधानिक बोललो, किती जरी उपोषणं केली, पण जर आमच्या मागे लोकच मोठ्या प्रमाणात वर दिसत नसतील, तर आरक्षण भेटणार कसं? मला तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. आणि मग नुसतंच कुठला तरी समाज परत आरक्षणासाठी बोलायला लागला की लगेच आपण यायचं आणि म्हणायचं की आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचं खूप दिवसापासून एक स्टेटस टाकला की झालं. असं होत नाही भावांनो. कुठे आहेत शिंदे साहेब, कुठे आहेत पडळकर साहेब, कुठे आहेत बाकीचे जे काही सगळे लोक जी होती, कुठे आहेत आज? काय करतायत? बोलताना तर दिसतायत का? सगळ्यांना ओबीसीचं पडलंय, सगळ्याला सगळ्याचं पडलंय. आम्हाला माहिती ओबीसीचं पण आरक्षण टिकवणं खूप गरजेचं आहे. परंतु जी लढाई आपल्या बापदाद्यानं आपल्या खांद्यावर दिली आहे, ती लढाईची सोडून द्यायचं का मग? हा पण खूप महत्वाचा विषय आहे ना. आणि जर नसेल महत्वाचा विषय तर सांगा समाजाला. आज कितीतरी पोरांचे ऍडमिशन्स होत नाही. कट ऑफ खूप मोठा लागतोय, हाय लागतोय, त्याच्यामुळे ऍडमिशन्स होत नाहीत, नोकऱ्या भेटत नाहीत, बिंदू नेमावलीचे घोटाळे आहेत, कितीतरी प्रॉब्लेम आहेत. मेंढपाळांवर हमले होत आहेत, त्यांना अॅट्रॉसिटी सारखं कवच नाहीये. हे सगळं जे काही प्रॉब्लेम आहेत ना, हे ते धनगर समाजाचं जे एसटीचं आरक्षण आहे ना, ते भेटल्याच्या नंतर सॉल्व्ह होणार आहेत. हे तुमच्या डोक्यात का घुसत नाही? तुम्हाला घरी कोण आणून देणार नाही, तुम्हाला लढायलाच लागेल, एकत्र यायलाच लागेल. परंतु तुम्ही एकत्र, मी पंढरपूरच्या उपोषणामध्ये उपोषण सोडताना सांगितलं होतं, विचारत होतो मी सगळ्यांना की तुम्ही हा हा म्हणता, आम्ही तुमच्या मागे येतो, आम्ही हे सगळं करतो, परंतु तुम्ही येत नाही नंतर ना. आणि दुसऱ्या दिवशी बघितलं, आम्ही ज्यावेळेस संभाजीनगरला जाताना फक्त आमच्या 2 गाड्या होत्या आमच्या बरोबर. मग जर माग माणसंच नसतील तर आम्हाला पण विचार करायला लागतोय की काय करायचं. तरी आम्ही लढतोय. आता आमचं आमचं तर वय असं आहे की आता धनगर आरक्षणासाठी लढायचं का स्वतःचं करिअर बनवायचं किंवा घरच्या ज्या काय आपल्या आर्थिक गोष्टी आहेत त्या सुधारायच्या. या सगळ्यातनं मार्ग काढत आम्ही रिस्क घ्यायला तयार आहे. परंतु तुम्ही रस्त्यावर आमच्या खांद्याला खांदा लावून उतरायला तयार नाहीत. आपणच म्हणतो ना 3 कोटीचा धनगर समाज आहे, 3 कोटीचा धनगर समाज आहे. मग कुठे हा समाज? झोपलाय का?
उद्या जरी हाक दिली ना की बाबा आपल्याला ह्याला जायचंय, मुंबईला जायचंय, तर इन एक 15 ते 20 गाड्या निघतील. म्हणून हात जोडून विनंती करतो, काल सुद्धा केली, इथून पुढे सुद्धा करेल, आम्ही लढायला तयार आहे, आम्ही कुणालाही भिडायला तयार आहे. परंतु तुम्ही एकजुटीनं आमच्या बरोबरीने तर चला. परंतु बरोबरी येत नाही. कितीतरी लोक मेसेज करतात की दादा आता पुढं काय करायचं, पुढं काय करायचं. आम्हाला काय इथं बसून ऑफिसमध्ये एका झटक्यात सांगता येईल की हा चला मुंबईला किंवा हे करू. परंतु असं विदाऊट प्लॅनिंग करून आपल्याला काहीच हाती नाही लागणार. हे 4 उपोषणामध्ये मी बघितले. विदाऊट प्लॅनिंग केलेली गोष्ट त्यातनं काहीच साध्य होत नाही. प्लॅनिंग करून केली आम्ही संभाजीनगरच्या लढाईचं प्लॅनिंग करून नियोजन केलं. तिथनं आम्ही काही ना काहीतरी हातात घेऊन आलो. धनगरची कास्ट व्हॅलिडिटी रद्द केली. पण त्याचाही प्रसार करायला आपण समाज बांधव सगळे कमी पडले. ना आपण इलेक्शनमध्ये आपली हैसियत सिद्ध करतो किंवा आपली मेजॉरिटी दाखवतो, ना ज्यावेळेस आंदोलन असतात त्याच्यामध्ये मेजॉरिटी दाखवतो, ना कुठंच दाखवतो. आणि तुम्हाला आरक्षण पण पाहिजे. कोण देणार? कोणी देऊ शकत नाही. तुम्हाला जाग व्हायला लागेल, याचा अभ्यास करायला लागेल, एकजूट दाखवायला लागेल, त्यावेळेस आरक्षण भेटेल. तसं कोण आरक्षण देत नाही. मी परकडपणे स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे, डायरेक्ट तोंडावर. पण सगळ्याला सगळ्याला हवंच की नाही मला भाऊ द्या, मला हे करा, मग मला बोलवलंच नाही, मग मला इथे इन्व्हाइटच केलं नाही, मग मी काय करू, मी नाही जाणार. अरे हे सगळं सोडा ना. या सगळ्या गोष्टींमुळे ते एवढं मोठं नुकसान झालंय ना या समाजाचं. सगळे आपापलं आपापलं बनवायला तयार व्हायला लागले. त्यामुळे भावांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एकत्र या. एकत्र यायचे कितीतरी मार्ग पण आहेत. तुम्ही तुमच्या तुमच्या गावातल्या जरी तिथल्या तिथल्या गावातला एखादा म्होरक्या झाला, समजा आता एक्झाम्पल साठी एखादा आपण गाव घेऊ, समजा बावकलवाडी आहे, तर त्या बावकलवाडीतला एखादा जो धनगर बांधव आहे, तिथं जे काय राहणारी 10-15 जी घरं आहेत, या सगळ्या घरांना एक जरी तुम्ही केलं तर गावाची जर टीम झाली, तर ज्यावेळेस ही लढा आपल्याला उभा करायचा आहे, तो लढा उभा करत असताना त्या एका म्होरक्याला जरी सांगितलं तर तो अख्खं गाव घेऊन येऊ शकतो ना. परंतु ना आपली टीम आहे, ना आपले त्या टीम वर्क आहे, ना प्रत्येक गावात गट आहेत, काहीच नाही. जे गट आहेत ते कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या मागे बांधून ठेवलेत त्याची हांजी करायला. काय त्यातनं फायदा आहे आपला? काही फायदा नाही त्याच्यातून. त्यामुळे एकत्र या. खूप सारी मुलं विचारतात की दादा लढा कधी चालू करायचा. नुसतं अनाउन्समेंट करून उपयोग नाहीये. तुम्ही तुमच्या तुमच्या गावात तुमची टीम बनवा, कुणाच तरी तिथं नेतृत्व मान्य करा, त्याच्या मागे चालायला शिका, तो तुमच्या इथली टीम बनवेल. आणि मग ज्यावेळेस आम्ही दौरे करू किंवा आपण सगळे मिळून दौरे करू त्यावेळेस तिथले कॉन्टॅक्ट आमच्याकडे असले पाहिजे. हाक दिली तर एका झटक्यात सगळी लोक आपल्या मागे आली तिथं पाहिजेत. परंतु असं होताना दिसत नाही. आणि घरी बसून आरक्षण पाहिजे हे फडणवीस देऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो. त्यानंतर हे शिंदे, पवार, अजित पवार तर आपल्या मतावर निवडून येतात. त्यांच्या इथलीही माणसं त्यांना प्रश्न विचारत नाहीत. फडणवीस तर गेले 10 वर्षापासून नुसते गंडा घालतायत. पहिले तरी त्यांना आपल्या समाजाला फेस करायला लागायचं, परंतु त्यांना आता शिंदे साहेबांना पुढे केलंय, राम शिंदे साहेबांना, त्यांना पडळकर साहेबांना पुढे केलंय. आपलाच माणूस आपल्यावर सोडायचा. आज पण तुम्ही बघितलं असेल, मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधायला विखे पाटील हे सगळे मंत्रिमंडळाची मराठा समाजाची सगळी जी काही टीम होती त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना लावलं होतं. कारण की उद्या जरी काय झालं तर त्यांच्याच लोकांवर त्यांचीच लोक भांडतील. तसं आपल्यात पण कुठं उपोषण चालू झालं, कुठं काय चालू झालं की लगेच आपल्या समाजाचा नेता तिथं पाठवायचा. आणि आपल्या तर समाजाला ती सवयच आहे की नेत्याला बाप मानायची सवय लागली आहे. मग तो किती चुकला तरी त्याला प्रश्न विचारणार नाहीत. आणि आरक्षण पाहिजे आपल्याला. नाही भेटू शकत जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, आपण एकजुटीनं हातात हात घालून लढत नाही आणि या सरकारला आपली ताकद दाखवत नाही. नुसतं म्हणून नाही चालत की आता तुम्ही भगवी मुंबई बघितली, आता तुम्ही पिवळी मुंबई बघायला तयार राहा. आणि आता जे झालंय त्याच्यानंतर तर मला
वाटत पण नाही की आता कुणाला त्या मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी भेटेल. म्हणून तुम्ही सर्वांनी हे संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. गावागावातल्या लोकांना सांगा नक्की आपलं आरक्षण काय आहे, आपल्याला ते का गरजेचं आहे. त्याच्यानंतर लोक लढायला तयार होतील. त्यामुळं एकत्र या. मी काही कमेंट खूप जणांनी केलेत, मला वाचता आल्या नाहीत. तो आता मी वाचतो. भाऊ यूथची पॉवर तयार करूया. हा नक्कीच करूया. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी ज्यावेळेस मसवडला बसलो होतो त्यावेळेस खूप मुलं माझ्यावर जोडली गेलेली होती. आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप बनवले होते, परंतु ते ग्रुप लिमिटेड टाइम पर्यंतच ऍक्टिव्ह राहतात. त्याच्यानंतर मग त्या ग्रुपवर ह्याच्यावर कोण बोलत नाही, काय नाही, त्या वेगळंच मग काहीतरी चालू होतं. घनश्याम बापूला यासोबत आम्ही, घनश्याम बापू हे आम्ही सगळे एकत्रच आहे. आता घनश्याम बापूंनी अनाऊन्स केलेलं आहे की गणपती उठल्याच्या नंतर ते मराठवाडा आणि या बाकीच्या सगळ्या याचे दौरे करणार, त्यात मी सुद्धा असेल. परंतु तो लढा सिस्टमॅटिक सगळ्याला सोबत घेऊन लढला गेला पाहिजे. आम्ही घनश्याम बापू बरोबर सुद्धा लढायला तयार आहे. मला पण बोलायचे आहे. नक्कीच आपल्याला यात्रा काढाव्या लागतील या महाराष्ट्रामध्ये. आपल्याला जागृतीचे कॅम्प घ्यायला लागतील, केडर बनवावे लागतील. हे सगळं बनवल्याच्या नंतर आपली टीम बनेल आणि टीम बनल्याच्या नंतर एक म्हणजे आपण सरकारला झुकवू शकतो. परंतु आपल्यामध्ये एवढे हेवे दावे आहेत ना की यांना मला बोलवलंच नाही, मग मी तिथं जाऊ कशाला, मग ते त्याचाच विषय, 50 संघटना काढून ठेवल्या, ती एक पण संघटना एकमेकाचं ऐकत नाही. हे सगळं कधी सोडणार आहे आपण? हे जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सक्सेस नाही भावांनो. भाऊ आपले प्रस्थापित नेते आता समाजाच्या काही कामी राहिले नाहीत. ज्या वेळेस तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये जो पण नेता असेल ना, आता मला सांगा 170 आमदार मराठा समाजाचे, तरी काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी. हे राजकारणी असेच असतात. राजकारण्यांच्या ह्याच्यावर कधी तुम्हाला आरक्षण भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा भावांना. यावेळी कोणी घरी थांबणार नाही, सगळे मिळून लढू, हीच योग्य वेळ आहे. आता ही योग्य वेळ आहे, पण अजून आपले प्लॅनिंग नाहीत, काय नाही. त्यासाठी दौरे करायला लागतील, सगळ्याची मोड बांधायला लागेल, सगळ्यांना एकत्र घ्यायला लागेल आणि मग हमला करायला लागतो. पण तर आपण ह्यानं केलं की आपल्याला इसाळ येतो लगेच की आपण सुद्धा केलं पाहिजे, असं होत नाही भावांनो. घनश्याम बापू, तुम्ही बोराडे भाऊ, असे सगळे मिळून समाजासाठी करा. आम्ही तुमच्या पाठीमागे पाठीमागे नाही, आमच्या बरोबरीने चला. सर्वांना एका छताखाली जे कार्य करायचे ते एका छताखाली करायचं आणि वेगवेगळे कोणी काय करायचं नाही. नक्कीच जर एकजूट आहे. बघा आता तुम्हाला सांगतो, धनगर समाजामध्ये एवढ्या संघटना आहेत, यशवंत सेना, त्यानंतर मल्हार सेना, खूप साऱ्या एवढ्या सगळ्या संघटना आहेत, परंतु एकजुटीनं लढताना कधीच दिसत नाही. एवढे सगळे 42 ते 43 उपोषण करते तर एकत्र येताना कधीच दिसत नाही. त्यानंतर नेते 6 ते 7 आहेत, माजी नेते खूप सारे आहेत, जे आमदार आहेत, ते परत एकत्र कधीच झालेले दिसत नाहीत, एकजुटीनं बोलताना दिसत नाही. मग हीच तर आपली तुकड्या तुकड्यातली पावर आहे, जी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत लढा उभा कसा करायचा. आणि जर एखाद्याने केला तर त्याला परत राग येतोय की ह्यांना आम्हाला सांगितलं नाही, मग त्याचं ते वेगळंच आहे, मग त्याची मागणीच आम्हाला मान्य नाही. अरे कधीतरी हे हेवे दावे साईडला सारून या ना एकत्र. आम्ही पहिल्यांदा त्या संभाजीनगरला 4-5 जणच होतो. नंतर तिथले पैठणची वगैरे सगळे गावगाड्यातल्या लोकांनी आम्हाला एवढी साथ दिली, आम्ही सक्सेस तरी मिळवला तिथं. धनगडची कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला सांगतो भावांनो, 10 वर्ष रद्द होत नव्हत्या, ज्याच्यामुळे 10 वर्षाची केस आपण हरलो होतो. आता ते रद्द केले. सुधाकर शिंदे समिती जी ह्यांना गठीत केली होती 4-5 राज्यांचा, जे पडळकर साहेब म्हणले होते की 4-5 राज्यातला अभ्यास करून आम्ही त्याचा जो अहवाल आहे तो सरकारला देऊ आणि सरकार त्याच्यानंतरनं आपला GR काढेल. त्या सुधाकर शिंदेनं त्यांचा रिपोर्ट सुद्धा सबमिट केलाय. मग रिपोर्ट सबमिट केलाय, धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाले, तर तुम्हाला अडथळा काय आता? का तुम्हाला धनगर समाजाचा पण नुसता संघर्षच बघायचा आहे का? त्यामुळे मला समजत नाही.
अख्खा धनगर समाज ते बीजेपीचं जय 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 जयकार करतो. ते पडळकर साहेबांमुळे आणि राम शिंदे साहेबांमुळे अजून कोणाकोणामुळे. मग तुम्ही तुमच्या देवाभाऊला प्रश्न का विचारत नाहीये की तुम्ही बाबा कधी आता जी आर काढणार आहे? कारण की पडळकर साहेबच असतात समोर समोर येऊन बोलायला की आता हे होणार आहे, आता ते होणार आहे. मग तुम्ही विचारा शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना की बाबा आता जी आर कधी काढणार आहे, आता काय बाकी आहे? अरे मग पडळकर साहेब, शिंदे साहेब काय कामाचे नाहीत असं तुम्ही कमेंटमध्ये लिहिताय. मग ज्यावेळेस आंदोलनं चालतात त्यावेळेस त्यांना सांगितलं की थांबायचं. त्यांना बोलले की नाही, रस्ता रोको करायचा. मग ज्यावेळेस आम्ही जीव तोडून आमचा कसा बसेपर्यंत ज्यावेळेस मुंबईमध्ये शेवटच्या कॅबिनेटमध्ये बोंबलत होतो की महाराष्ट्राच्या धनगर समाजाला की तुम्ही या या या, त्यावेळेस तर तुम्ही आले नाही. मी तुम्हाला दोष देत नाहीये, परंतु तुम्ही कधीतरी सर्वसामान्य नेतृत्वावर पण विश्वास ठेवा ना. तुम्ही जर सर्वसामान्य नेतृत्वावर विश्वास नाही ठेवला तर आम्हाला बळ कसं येणार लढायला? तरी आम्ही आमच्या याच्यावर रिस्क घेऊन केसेस पाडून घेतल्या, सगळं केलं, तरी पण लोक एकत्र येत नाहीत. स्वतःच केलेलं कार्य सगळे स्वतः केले हे दाखवण्यासाठी हे सर्वजण एकत्र येत नाहीत. मी काय म्हणते, सर्वांनी एकत्र या, आमचा खारीचा वाटा आहे. हे सर्वांनी काही ना काही तर आता मला सांगा, मनोज जरांगे साहेबांबरोबर एवढ्या दिवसांपासून कितीतरी लोक त्यांच्या बॅकबोन म्हणून काम करतायत आणि त्यांचा समाज ज्यावेळेस ते हाक मारतात त्यावेळेस जातो. मग ज्यावेळेस आपण हाक मारतो तिथं कुणाला बॅकबोन म्हणून काम करायचं नाही. ज्याला त्याला पब्लिसिटी पाहिजे, ज्याला त्याला मीच केलं हे सांगायचंय. मग तो नेता असो, नाही तर सामाजिक कार्यकर्ता असो, नाही तर कुणी पण असो. मग कसं भेटणार? त्याचा विचार कोण करणारे का नाही? मुळात आहे ना, नेत्याला महत्व नाही, जातीला महत्व आता दिलं पाहिजे. आपण आपलं काय होतंय, आपण नेत्याला एवढं महत्व देतो की सगळं मग त्याच्या पुढे फेल आहे. त्याने समाजासाठी कार्य केले ते सर्वांना दिसतं त्याच्या पुढे. त्यामुळे पुढे पुढे करण्यासाठी वेगवेगळे गट करण्याची गरज नाही. एकत्र या रे, एकत्र या दादा. प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक भेट देऊन लोकांना समजून सांगावं लागेल. माझं म्हणणं काय आहे, हो का, मी पण काय लय मोठा नाहीये ना आर्थिक दृष्ट्या ना माझ्या वयाने. माझं वय आता 32-33 वर्ष आहे. परंतु पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला आर्थिक पाठबळ सुद्धा लागतं, टाइम लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. आता आम्ही टाइम द्यायला तयार आहे, पण मागच्या 2 वर्षात जी काय आंदोलन हे केले त्यामध्ये आर्थिक व्यवस्था सगळी आमची ढासळली. ते आम्ही परत रिबिल्ड करायचा प्रयत्न करतोय. परंतु आम्ही ज्यावेळेस येऊ, त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस हाक मारू त्यावेळेस पण तुम्ही आलं पाहिजे ना. आणि तुम्ही आलं तरच हे सगळं सक्सेसफुल होणार, नाही तर होत नाही. त्यांना समजत तेव्हा ठीक. मला नाही वाटत की पडळकर साहेब न कोणता नेता आपल्या पाठीमागे आपल्या समोर. अरे, मी पुन्हा एकदा म्हणतो, पडळकर साहेब असतील किंवा कुठला पण धनगर समाजाचा नेता असेल, त्यांना तुम्हीच तर बनवलंय ना. आणि ते आता सत्तेमध्ये येतं, त्यांना प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचणी असतात. ते ओपनली बोलत नाही तरी ते हिंमत करून काही काही नेते आपले मंडळी बोलतात. पण समाजानं कायमच नेता बोलल किंवा नेता आपल्याला काहीतरी देईल या याची अपेक्षा न करता कोणतरी सामाजिक कार्यकर्ता किंवा आमच्यासारखी लोक ज्यावेळेस लढायला तयार होत आहेत त्यावेळेस त्यांचं पाठबळ त्यांना सपोर्ट तर केलं पाहिजे ना. आता नाही का आम्ही, मला सांगा, आमचं कर्तृत्व पण सिद्ध केलं. ते संभाजीनगर, त्यानंतर त्या वर्षा बंगल्यावर जो सायलेंट झोन मध्ये बंगला आहे मुख्यमंत्र्यांचा, त्याच्यावर सुद्धा आंदोलन काढलं, त्या मंत्रालयात उड्या मारल्या, अजून काही करायला तयार आहे आम्ही. परंतु कधी जर तुम्ही आमच्या बरोबर असाल मोठ्या ताकदीनं तर, नाही तर कुणीच काय करू शकत नाही. आणि जरी केलं तर ते जास्त काळ टिकू शकत नाही. येतोय तो महाश्रेयस लिहायला सगळीकडे तर यायचंच आहे. खूप काही आहे भावांनो. एवढीच रिक्वेस्ट आहे हात जोडून. मलाही काल अमोल पांढरे साहेब विचारत होते, आता पुढं काय, आता पुढं काय, आता पुढं काय. पुढे आंदोलनाशिवाय काहीच पर्याय नसतो. आणि आंदोलन त्याच वेळेस सक्सेसफुल होतात ज्यावेळेस तुमच्या मागे समाजातला मोठा वर्ग असतो. आणि जोपर्यंत समाजातला मोठा वर्ग एकत्र दिसत नाही, येत नाही, तोपर्यंत सरकारला तुमचं काही घेणं देणं नसतं. आंदोलन आपली 22-22 दिवस, उपोषण 16-16 दिवस, 18-18 दिवस चालतात. 7-7 दिवस, आज 5व्या दिवशी सगळं जरांगे पाटलांचं सगळं निपटून टाकलं.
पण आपली उपोषणं 22-22 दिवस चालतात का? तर आपली लोक एकत्र येत नाहीत, गर्दी होत नाही, तरच सरकार तुमच्याकडे लक्ष देतं. फक्त मतांपुरता केला जातो वापर, हे जर आपल्या समाजातल्या लोकांना कळतंय तर कशाला. आता मी पण उभा राहिलो होतो, का राहिलो होतो की बाबा समाजाची मतं किती ते कळावं लोकांना. परंतु नाही, आपलीच लोक आपल्याला मतदान देत नाहीत. ते समजा तर ठीक आहे, तो विषय काय एवढा महत्वाचा नाहीये. परंतु तुम्ही एकत्र ते या, एकजूट तर दाखवा. मला आता वाटतं आहे की आपली लोकसंख्या ही एवढी सांगितली जाते तेवढी नसून खूप कमी आहे. जरी कमी असली, मी तुम्हाला सांगतो, जरी कमी असली, 2011ची जी काही जनगणना झाली होती त्याच्यामध्ये जर 2 नंबरची लोकसंख्या होती, तर आता पण 2 नंबरचीच असेल आपली लोकसंख्या. किंवा जरी नसली तरी तुम्ही क्वांटिटीमध्ये तर आहात ना जास्त. आज काही एवढा मोठा, समजा 5 कोटीचा जरी मराठा समाज असेल जो मुंबईमध्ये गेला होता, तर 5 कोटी नव्हता ना गेला, 1 लाखभर लोक गेली असतील. पण त्याच्यानं पण ते सगळं टेन्स सिच्युएशन तिथं झाली होती ना, त्यांना धरलंच ना सरकारला भेटीस. मग तुम्ही जर, तुमची जर समजा समजून चालू आपण की बाबा 1 कोटी धनगर समाजाची संख्या आहे, समजून चालू, त्यातले 1 लाख जरी रस्त्यावर उतरले ना तरी सरकारला घाम फुटेल, त्या मंत्रालयातल्या पुढच्या पुढच्या थरथर थरथर कापतात. परंतु तुम्ही तेवढे सुद्धा एकत्र येत नाही. वा फक्त एकाच ठिकाणी आपलं आंदोलन उपोषण चाललं पाहिजे आणि अनेक ठिकाणी नाही पाहिजे. तर तेच तर म्हणतोय, प्रत्येकाला असं वाटतं की नाही नाही, मी इथं लातूरला बसतो, मी पंढरपूरला बसतो, मी मसवडला बसतो, मी लोणंदला बसतो, मी तिकडे आझाद मैदानावर बसतो. मग ह्याच्यातनं एकजूट दिसत नाही ना. म्हणून एकजूट झाली पाहिजे. भाऊ अजून बरेच बोगस धनगर सर्टिफिकेट आहेत असे ऐकले, हे खरं आहे का? असे असेल तर कोर्ट मध्ये पिटिशन टिकेल का? तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे जरी समजा धनगडचे कास्ट सर्टिफिकेट असतील तर ते त्याच वेळेस व्हॅलिड धरले जातात ज्यावेळेस त्याची व्हॅलिडिटी होते. आता जरी सगळ्यांना कुणबीचे दाखले जरी दिले तरी ते व्हॅलिड नाही झाले तर त्याचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे व्हॅलिडिटी या महाराष्ट्रामध्ये धनगडांच्या फक्त 6 होत्या, त्या आम्ही रद्द केले. त्यामुळे आता धनगड या महाराष्ट्रात कुठेच अस्तित्वात नाही राहिला. मग 36 नंबरला जो धनगडची जी काही एंट्री आहे त्याच्या जागेवर आपण क्लेम करतोय खूप दिवसांपासून. मग जी जमातच या महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये त्यांना आरक्षण कसं काय? तर ते धनगड नसून धनगरच आहेत, एवढा फक्त जी आर काढायचा विषय आहे. परंतु तेही काढत नाही सरकार, कारण की तुम्ही सर्वजण एकत्र येत नाही. दादा, आपला समाज खूप इमानदार आहे, फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. तेच तर करतोय, मार्गदर्शनाचीच गरज आहे. माझं तर म्हणणं आहे की आम्ही मार्गदर्शन तिथे येऊन करेल याची वाट बघू नका. आज सगळा धनगर समाजाची तरुण पोरं शिकलेत, त्यांच्याकडे डिजिटल डिजिटल माध्यम आहे, चॅट जीपीटी सारखे विषय आहेत, कितीतरी गोष्टी येतात, त्यात सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या जरी लोकांना सांगितले तरी त्यांना कळेल की हे किती इम्पॉर्टंट आहे. किंवा एका गावातल्या धनगर वस्तीवर जरी जाऊन तुम्ही विचारलं ना किंवा त्यांना समजून सांगितलं ना की धनगर नक्की आरक्षण काय आहे, तरी त्यांना समजेल. कुणीतरी मोठाच माणूस आला पाहिजे आणि त्यानं सांगितलं पाहिजे असं पण नाहीये. तुम्ही स्वतः स्वतः आपापली जबाबदारी जरी समजून तुमच्या तुमच्या आजूबाजूच्या धनगर समाजातल्या लोकांना ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या ना तरी त्यांनाही समजेल नक्की आपली मेक अडकली कुठं. त्यामुळे स्वतः तुम्ही जाऊन तुमची स्वतःची लढाई हे समजून लढा ना. कोणतरी येईल आणि आपल्यासाठी लढेल याची अपेक्षा करूच नका. तुम्ही स्वतः पण, आता तो किशोर शिंदे नावाचा एक माझा मित्र आहे आपल्या समाजाचा, तो त्यांच्या गावातल्या इथं जाऊन जाऊन छोट्या छोट्या गावात छोट्या छोट्या सभा घेतोय, त्यांना समजून सांगतोय की धनगर आरक्षण किती गरजेचं आहे. हे तुम्ही सांगू शकता ना. त्यामुळे तुम्ही समाज कसा एक होईल याच्या अनुषंगाने प्रयत्न करायला सुरुवात करा. आपल्या लोकांना फक्त मूर्ख समजतात. त्यांना माहिती आहे, त्यांना आश्वासन दिले की एडे मेंढर गप्प बसतात, त्यांना ते प्रश्न विचारत नाहीत, म्हणून सरकारला आपली भीती नाहीये. आहे, बरोबर आहे, हे आम्ही स्वतः अनुभवलं सुद्धा आहे. असं नाही की हे ताई म्हणते म्हणून तसं आहे, हे आम्ही सुद्धा अनुभवले. आम्हाला 15 दिवसात जी आर काढतो लिहून दिलं होतं शिंदे साहेबांनी, सगळ्यांना माहिती पंढरपूरच्या उपोषणामध्ये. मग ज्यावेळेस 15 दिवसाच्या नंतर आम्ही मुंबईला पोहोचलो सह्याद्री अतिथीगृहावर, त्यावेळेस शेवटची कॅबिनेट होती, नंतर इलेक्शन लागणार होतं आमदारकीचं. मग त्यांनी काढला का जी आर? नाही काढला. कारण की तिथं माणसंच नव्हती धनगर समाजाची. हातावर मोजणारी 2.5 कोटीचा धनगर समाज म्हणतो आणि तिथं 250 लोक होती. कसं काढणार जी आर?
आणि मग आम्हाला लोक प्रश्न विचारतात की तुम्ही काय मिळवलं, तुम्ही काय मिळवलं, काय झाला उपोषण करून. हा, मी तर प्रामाणिकपणे सांगू शकतो की पैठण आणि धनगर समाजाचा सपोर्ट भेटला म्हणून आम्ही धनगरची कास्ट व्हॅलिडिटी रद्द केली. परंतु जी आर काढण्यासाठी किंवा जे काही गोष्टी आहेत त्या करण्यासाठी एकत्र यावं लागेल. मोठ्या संख्येनं मराठा समाजानं दाखवून दिलं एकीमध्ये काय बळ असतं ते. आपली लोकसंख्या किती आहे काय मॅटर, आता जातीय जनगणना झाल्यावर ते समजेल. तुमची किती लोकसंख्या असू दे, तुम्हाला माहिती ना तुम्ही धनगर आहे, दाखवा एकदा, एकत्र येऊ आपण सगळे मुंबईमध्ये, मग आपल्याला पण समजेल की आपली नक्की ताकद किती आहे. जो पण सरकारला धनगर समाजाची भीती वाटत नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आज सरकार तुम्ही काही म्हणा, मराठा समाज जो मुंबईमध्ये दिसला, सरकार घाबरलं होतं, कारण की काही होऊ शकत होतं. आणि त्यांना त्यांच्या पुढं नतमस्तक झाले, ते त्यांना जे काय पाहिजे होतं देऊन टाकलं. स्वतःचं घर आणि आपलं काम बरं, ही मानसिकता राहिली आहे समाजाची. मला एक गोष्ट सांगा, मराठा समाजाच्यात पण काहीतरी लोक असे असतील ना, परंतु ते तर 15 दिवस बाबा नाही, आता आरक्षणासाठी आम्ही 15 दिवस आमचं दुकान बंद करणार, आमचं सगळं बंद करणार, आम्ही आरक्षणाच्या लढाईमध्ये पूर्ण ताकदीनं उभं राहणार, हे ते जर हे करू शकतात, ठरवू शकतात, तर तुम्ही का ठरवू शकत नाही? हा पण ते एक विषय ना, विचार करण्याची गोष्ट आहे. फक्त जातमध्ये 1 लाख लोकसंख्या आहे, जतमध्ये सगळीकडे संख्या आहे. 1 लाख जरी माणसं त्या मुंबईमध्ये उतरली ना, तरी सरकार वाकू शकतं, त्याला भीती वाटू शकते. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स आहेत, ह्याच्यावर जर आपण आपली ताकद दाखवली तर काही होऊ शकतं. पण एकत्र या बाबा, आपण यावेळेस जे आंदोलन उपोषण करू त्यावेळेस पहिली सर्वांना सूचना द्या. नक्कीच त्यासाठी पहिल्यांदा सगळीकडे जायला लागेल, फिरायला लागेल, बैठका घ्यायला लागतील, सगळ्याला सांगायला लागेल व्हॅलिडिटी रद्द केली, खूप चांगलं केलं, मग आरक्षणला कुठं अडथळा येतोय. व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे, आरक्षणला आता कुठंच अडथळा राहिला नाही. जर आपण सगळे एकत्र आलो आणि सरकारवर प्रेशर तयार केला, तर आज जसा शासन निर्णय सरकारने काढला तसा शासन निर्णय सरकार काढू शकतं आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करू शकतं. फक्त तुम्ही म्हणताय ना अडथळा काय, अडथळा हा आहे की धनगर समाज कुंभकर्णासारखा झोपलेला आहे, तो एकत्र येत नाही, त्यांची एकजूट दाखवत नाही, हा मोठा अडथळा आहे. त्याच्यावर काम केलं पाहिजे सर्वांनी. ज्यांना स्वतः जातीचा मापुरुषा पोट घ्यायला लाज वाटते त्यांच्याकडून आरक्षणाची मागणी का? ते खूप साऱ्या गोष्टी इथे, लय छोट्या छोट्या गोष्टी इथं. परंतु सर्वांना एकत्र यायची शक्ती असेल ना, तर बिना 4 चाकी गाडीत सुद्धा माणसं येऊ शकतात. तुम्हाला गाड्या द्यायच्या, तुम्हाला सर्व साहित्य पुरवायचं, मग तुम्ही येणार, याच्यात काही अर्थ नाहीये. ज्याला यायचं तो सायकल घेऊन येईल. हा, हेही सुद्धा बघितलं आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये, एक माणूस संध्याकाळचा सायकलवर मुंबईला चालला होता. त्यांना जेवाय नाही भेटलं, जिथं बसले तिथं जेवण करत होते ते, जिथं झोपाय भेटलं तिथं झोपले, सगळं काय केलं, कारण की त्यांना त्याची जाण आहे, त्यांना किती गरजेचं आहे ते. मग आपल्याला सगळं जर भेटत असेल तर मग कशाला आरक्षणाची तर लढायची आहे? सांगून टाका की नको आम्हाला. पण सारखं कोणतरी यायचं आणि आरक्षण पाहिजे, मग लढायलाही तयार पाहिजे तुम्ही. NH4 अडवला पाहिजे. अरे रे रे, बट ठीक आहे, खूप वेळ झालं बोलतोय. मी बरेचसे मुद्दे कव्हर केले की नक्की आपला आरक्षणाचा विषय अडकलाय कुठं आणि तो कसा सॉल्व्ह होईल. आता काहीच अडथळा राहिलेला नाही. धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेत. सगळं शुद्धीपत्रक जे चुकीचं काढलं होतं ते सुद्धा रद्द झालंय. शिंदे समितीचा जो काही रिपोर्ट होता तो सुद्धा सबमिट झालाय. त्यानंतर जी काही रिव्ह्यू पिटिशन करायची होती त्या अनुषंगाने प्रयत्न करतात. परंतु आपण रस्त्यावरची लढाई चालू ठेवली पाहिजे. आणि आज मराठा समाजाने जे दाखवलं की एकीमध्ये किती बळ आहे, ते एकीचं बळ पुन्हा एकदा जर तुम्ही सर्वांनी दाखवलं तर आणि तरच तुमचे जे काही न्याय हक्काचं आरक्षण आहे ते तुम्हाला मिळू शकतं, अदरवाईज मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये जो काय आपला समाज आहे त्यांना नक्की आरक्षण काय आहे हे समजून सांगा, त्यांची मोड बांधायला सुरुवात करा. आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राचा दौरा करू त्यावेळेस ती सगळी जी काही मंडळी आमच्या बरोबर कनेक्ट करा आणि मग सर्वजण एकत्र मिटून एखादी सभा घेऊन आपण आरक्षणाची लढाई परत एकदा चालू करू. धन्यवाद. जय मल्हार.